विटा नगर परिषद विटा व आरोग्यवर्धिनी केंद्र विटा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या वतीने विटा नगर परिषदेतील सर्व नगर परिषद सफाई कर्मचारी यांच्यासाठी आरोग्यात शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सफाई कर्मचारी हे स्वच्छ भारत अभियानचा पाया असून शहर व देश स्वच्छतेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांची काळजी व आरोग्य सुरक्षा हे आपलं कर्तव्य असून त्यांची आरोग्य तपासणी वेळेवरती होणं आवश्यक आहे. हे लक्षात घेता आज दिनांक 15 जून 2024 रोजी लोकनेता हनुमंतराव पाटील शाळा नंबर 2 येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. हे शिबिर सर्व सफाई कर्मचारी यांच्याकरिता मोफत असून यामध्ये त्यांची प्राथमिक तपासणी तसेच रक्त तपासणी करण्यात येते. यामुळे रक्तातील विविध घटक यांच्याबाबत माहिती मिळण्यास सोपं होणार आहे. याबाबतीत बोलताना मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी सर्व नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी यांना या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. यावेळी प्रशासक डॉक्टर विक्रम बादल, मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी श्री स्वप्नील खामकर, कर निरीक्षक श्री संदीप वाघमारे, आरोग्य निरीक्षक श्री नारायण शितोळे, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी वृंद, सर्व सफाई कर्मचारी, आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या वतीने डॉक्टर विशाल नलावडे, आयुष अधिकारी डॉक्टर रोहित जाधव, विशाल चव्हाण, सारिका सपाटे, नीलम चौथे, पूनम सुतार, अजय शिरतोडे, विकास शिंदे इत्यादी उपस्थित होते. फोटो 3 दिवस राहतील बघून पुन्हा फोटोच राहील, तर त्यामुळं स्वतः जगा आणि इतरांना बी जगवा. त्यासाठी तुम्ही सजग राहावा. शहराच्या बाबतीत जरा काय तुम्हाला वाटलं सरांच्याकडे जावा. इथं हे तर विचारायला आम्ही तर खेळा येत असतो सर, हा दवाखाना एवढा सेंटर पॉईंट झाला आहे त्या लोकांची तुम्हाला काय काय ठेस करायला लागतंय आम्ही बघत असतोय. इतके अर्धवट माणसं सुद्धा यांच्याकडे उपचारला येते की बोलायचं काम नाही. काय काय ना सवय लागली आहे त्या दारुड्या माणसासारखी. काय नाही दिलं तर खोकल्याच्या पाटली तर ते बोल बसते त्यांच्यापाशी, सोडतच नाही त्यांना. तर अशा प्रकारचं पेशंट ट्रीटमेंट ह्या बिचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी सुद्धा कोणाप्रती राग नसतो, कधी कोणाप्रती काय नसतं. आलेल्या प्रत्येकाने पाहिलं तर जमीन आसमानाचा फरक आहे. सरळ बोलत नाही कोण माणसाला वाटत जात नाही, पण आपल्याला वेगळं आहे. त्या बिचाऱ्यांना 8:30 वाजल्या तर बाहेर समोर लाईन लागलेली असते. उलट काय काय महाभाग जेवून खाऊन 9:30 10 नाही झाले. आमचं ग्राउंड पावले 10 सुटतं, आम्ही बाहेर सांगत असतो डॉक्टर आत्ताच गेले आता उद्याही आहे. तर अशा पद्धतीचं सहकार्य असते. शाळा नंबर 2, शाळा नंबर 4 या शिक्षकांचं सुद्धा सगळ्या गोष्टी सहकार्य असते. त्यांचा सुद्धा बारकावा असतोय. आता हे सगळं शांतीनाथ पाटील सर असतील, मॅडम असतील, त्यांनी आम्हाला खेळाडूंना घेऊन घेतलं आणि त्यांनी काय केलं त्या मेन गेटच्या चाव्या स्वतः करून आणल्या, कुलूप बदललं आणि आमच्या ग्राउंडला एक चावी दिली, बाहेर त्या गाडीवाल्याने एक चावी दिली, मॅडमकडे एक चावी, सरांच्याकडे एक चावी. त्यांनी इतकं सांगितलं की याचं पावित्र्याचं बघ होता कामा नाही. सेंटर प्लेसला शाळा आहे, त्या खेळत आहे. कोण जो शेवट राहील गेट तेवढं करून बंद करूया, म्हणजे फालतू कोणी तो वावरणार नाही. मध्ये महिला कर्मचारी म्हणून काम करता. आपण कोणत्या सिस्टिजनमध्ये काम करता? आरोग्य विभाग या अतिक्रमण विभाग? आरोग्य विभाग. आता तुमची तपासणी केली, तुम्हाला काही गोष्टी विचारल्या गेल्या, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तुमची नगरपालिका प्रशासक कशा पद्धतीने काळजी घेत्या? व्यवस्थित काळजी घेते आणि आमच्या आरोग्याची वेळची वेळ तपासणी केली जाते. आमची काळजी घेतली जाते. प्रत्येक वेळेस काही लागलं सवरलं हात्यारं वगैरे ते पण पुरवले जातात. त्यामुळे आमची प्रशासन आमची भरपूर काळजी घेते. तुम्ही नगरपालिकेत काय करता काम? मी आता सुपरवायझर आहे. बरं, आता तुमची तपासणी करण्यात आली का? आले की. बरं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसं वाटलं प्रशासकाबद्दल किंवा तपासणीबद्दल तुम्ही काय सांगाल? चांगली सोय केली आहे. रक्त ही तपासायची, पण आता बीपीचं ही किती वर्ष झालं तुम्ही नगरपालिकेत एक काम करताय? 27 वर्ष. मग तुम्हाला समाधान आहे? समाधान आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी.